पोलिसांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अटकेच्या संदर्भामध्ये जो न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता त्या अर्जाची सुनावणी झालेली आहे आणि आज 21 फेब्रुवारीला या संदर्भामध्ये निकाल येणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर स्वतः आहेत। भाऊ, सुनावणी झाली, पोलिसांनी अर्ज दाखल केला होता, आज 21 फेब्रुवारीला निकाल येणार आहे, काय प्रतिक्रिया असणार? नाही, मी हा निकाल ऐकायला उत्सुक आहे, कारण माझ्यावर जे काही खटले दाखल आहेत ते सगळे आंदोलनाचे आहेत, सत्याग्रहाचे आहेत आणि त्यातले 80% खटले ॲक्विट झालेले आहेत, म्हणजे मी त्याच्यामध्ये निर्दोष झालेलो आहे। परंतु शेतकरी चळवळीचा आवाज दाबण्याच्या हेतूनं आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझा जनसंपर्क तुटला पाहिजे, मी लोकांच्या संपर्कात राहू नये अशी काही नेत्यांची भावना आहे। ज्या लोकांना मैदानात आम्हाला हरवता येत नाही त्या अशा पद्धतीनं पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सत्तेचा गैरवापर करून मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करतायत। मला तुरुंगात टाकायचं म्हणजे शेतकऱ्यांनी आवाजच काढला नाही पाहिजे, बोललंच नाही पाहिजे, आंदोलनच केलं नाही पाहिजे अशी भावना त्याच्या पाठीमागे आहे। आम्हाला या गोष्टींची सवय आहे, किती वेळा तुरुंगात टाका, किती केसेस करा, काय करायचं ते करा, बचेंगे तो और लढेंगे, लढेंगे और जीतेंगे। जेलमध्ये जाईल तर मी हसतच जाईल, मी काही त्याला घाबरणारा कार्यकर्ता नाही। कारण आमच्यासमोर शहीद भगतसिंग, महात्मा गांधी, क्रांतिसिंह नाना पाटील, भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंचा वारसा आहे। छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात लढले, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात लढले, तसे आम्ही सुद्धा या अन्याय करणाऱ्यांच्या विरोधामध्ये लढतो आहे आणि सामान्य माणसाची बाजू लावून धरतो आहे। आता न्यायालयाच्या निकालाचा आम्ही आदर करणार आहे, कारण मान्य न्यायालय जो निकाल देईल तो आम्हाला मान्य राहील। परंतु गावगाड्यातल्या शेतकऱ्यांमध्ये किंवा शहरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये या पोलिसांच्या कारवाईबद्दल प्रचंड असंतोष आहे। जर न्यायालयाचा निकाल तुमच्या विरोधामध्ये गेला आणि तुम्हाला अटक झाली तर तुम्ही निवडणुकीची घोषणा केलेली, निवडणूक लढणार आहात, पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, मी आज आता माझ्या सहकाऱ्यांशी बोलणार आहे, जे निवडक सहकारी मी आज या ठिकाणी बोलवले, माझे प्रमुख कोर कमिटीतले लोक, त्यांच्याशी बोलून मी त्यांना सूचना देऊन जाणार आहे। कारण मला माहीत आहे की मला एकदा जर का निकाल माझ्या विरोधात गेला तर मला हे कोणाशी संपर्क करू देणार नाही। त्यामुळे मी तशा सूचना दिलेल्या आहेत आणि अजून काही ॲडिशनल सूचना आहेत ते मी माझ्या सहकाऱ्यांना देऊन जाणार आहे, काय करायचं काय नाही। माझी पत्नी आहे, माझे सगळे जीवाभावाचे सहकारी आहेत, ज्येष्ठ सहकारी आमचे आहेत, हे सगळे निवडणूक सांभाळून घेतील आणि मी तुम्हाला 100% सांगतो, मी तुरुंगात असलो की ही जनताच ही निवडणूक ताब्यात घेणार आहे। 100% या निवडणुकीमध्ये तुरुंगात राहून विजय मिळवून दाखवू। कुठेतरी जे बुलढाण्यातले प्रस्थापित जे नेते आहेत त्यांना तुमचं काही भीती वाटते? प्रश्नच नाही। मला सांगा, मी इतका सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे, माझी आई शेतात जाते, माझे वडील रोज शेतात जातात, मी लय फाटक्या घरातला पोरगा आहे ना। माझ्यासारख्या फाटक्या घरातल्या पोराला रोखण्यासाठी किती नेत्यांना ताकद लावावी लागते, तुरुंगात मला टाकावं लागतं, काही गुन्हा नसताना। याच्यात तुम्ही सगळं समजून घ्या की जनतेचा पाठिंबा आम्हाला मिळतो आहे। मग आता रविकांत तुपकरला मैदानात नाही आपण चितपट करू शकत, म्हणून अशा पद्धतीनं कारवाया करायच्या आणि आवाज दाबण्याचा प्रयत्न करायचा। पण हा आवाज दबणार नाही, हा शेतकऱ्याच्या पोराचा आवाज आहे, हा सामान्य माणसाच्या पोराचा आवाज आहे आणि गावगाड्यातली सगळी तरणी बांधपुरं आमच्या बाजूने या लढाईच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत। तुम्ही बघून घ्या, मी तुरुंगात गेलो तर गावागावातला शेतकरी आता खळून उठेल आणि निवडणूक ताब्यात घेईल। तुम्ही निवडणुकीची घोषणा केल्यानंतर तुम्ही गावोगावी फिरताय, मोठा प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे तरी कुठं तुम्हाला हे आतमध्ये टाकायचा विचारतोय? प्रश्नच नाही। मी तुम्हाला सांगतो, या लोकांना सभा घ्यायच्या असल्या त्यांना पैसे द्यावे लागतात, दारू मटण वाटावं लागतं, आम्हाला काहीच नाही। उलट लोक आम्हाला आग्रह करून करून सर्कलमध्ये घेऊन चालले, गावांमध्ये घेऊन चालले, शहरामध्ये बोलवतात की तुम्ही या। काय झालं आहे की प्रस्थापित पुढाऱ्यांच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये राग आहे। तुम्हाला मी सांगतो, हे प्रस्थापित पुढारी विरुद्ध गावातले सगळे तरुण पोरं असं सगळीकडे चित्र आहे आणि गावातल्या लोकांना परिवर्तन करायचं आहे आणि लोकांना वाटतं की हा लढणारा माणूस याच्याबरोबर राहिलं पाहिजे आणि मीच नाही, असे जे कोणी लढणारे लोक असतील त्यांच्याबरोबर समाजातल्या लोकांनी राहिलं पाहिजे अशी माझी भावना आहे। कारण चळवळी जिवंत राहिल्या पाहिजे, लढणारे लोक जिवंत राहिले पाहिजे आणि लढणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकणं, त्यांच्यावर कारवाई करणं हे काही नवीन नाही। प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढायचं असलं तर या सगळ्या परिणामाला सामोरं जावं लागतं, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे। मी पूर्ण मानसिकता माझी तयार झालेली आहे आणि माझ्या सहकाऱ्यांची तयार झालेली आहे आणि यांना जरी वाटत असलं की तुरुंगात गेलो तर लोक हडबडतील, लोक घाबरतील, लोक घाबरणार नाही। मरताव क्या नाही करता, अरे आम्ही शेतकरी तसेच मरणाच्या दारात उभे आहोत। आम्ही म्हणजे स्वतः जर मरायची तयारी ठेवू शकतो तर आम्ही यांना निवडणुकीच्या माध्यमातून यांना चितपट करण्याची सुद्धा तयारी ठेवू शकतो। या राजकीय पुढाऱ्यांच्या वतनदाऱ्या आणि गढ्या उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी आता गावगाड्यातल्या शेतकऱ्यांवर आलेली आहे। गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून हा विषय सुरू आहे, चर्चा सुरू आहे संपूर्ण राज्यभर। तुम्ही ज्या संघटनेमध्ये काम करता त्या संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा काही फोन आला, काही बोलणं झालं या विषयाचं? नाही, राजू शेट्टींचा मला काही फोन आला नाही। मला वाटलं होतं की मी एवढा संकटात आहे किंवा हे सगळे प्रस्थापित नेते माझ्या विरोधामध्ये मला तुरुंगात टाकण्यासाठी षडयंत्र रचत आहेत,
एखादा फोन त्यांचा येईल सहानुभूतीचा, पण त्यांचा काही फोन आला नाही. कदाचित त्यांना हे माहीत नसेल, महाराष्ट्राला माहीत आहे की मला तुरुंगात टाकतात, पण राजू शेट्टींना हे माहीत नसेल की कदाचित आमच्या विरुद्ध अशा कारवाई सुरू आहे. असं होऊ शकतं की तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये पाऊल उचललं म्हणून त्यांचा काही फोन आला नाही. तर मी विरोधात पाऊल उचललं कुठं? आजही माझ्या छातीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला कायम आहे. मी फक्त काही नेतृत्वाला प्रश्न विचारलेले आहेत. हे बा, आमच्या संघटनेमध्ये लोकशाही आहे आणि आमच्या संघटनेत प्रत्येक कार्यकर्त्याला नेतृत्वाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. आम्ही लोकशाही मानतो ना, त्यामुळे संघटनेत आमच्या लोकशाही आहे. त्यामुळं जर काही गोष्टींवर आम्हाला मतभेद असतील किंवा काही मतं पटले नसतील, कार्यपद्धतीवर काही मतभेद असतील, तर त्याच्या संदर्भातले प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येक कार्यकर्त्याला आहे आणि त्या अधिकारापोटी मी त्यांना काही प्रश्न विचारलेले आहेत, तेवढंच आहे. त्यामुळं मी त्यांच्या विरोधात गेलो आणि ते माझे शत्रुबित्रू असं काही नाही आहे. चळवळीमध्ये काम करणाऱ्या सगळ्याच नेत्यांबद्दल माझ्या मनामध्ये आदर आहे. भले विचारसरणी वेगळी असली तरी चालेल, पण चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी प्रत्येकाने राहिलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे. नक्कीच. तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर. तुरुंगात गेलो तरी निवडणूक लढणार आणि कार्यकर्त्यांनासुद्धा त्यांनी आवाहन केलं आहे, मी जरी तुरुंगात गेलो तरी तुम्ही स्वतः रविकांत तुपकर म्हणून या निवडणुकीला सामोरं जा. कॅमेरामन सई कायरवारसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.